बरं, त्यांनी मोर्चा काढला, त्यांचं काय राजकारण आहे मला काही माहीत नाही. पण हे वास्तव आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखाच्या जवळपास ही नावं डबलची बोगस नावं आहेत. ते लोक ग्रामीणमध्ये पण मतदान करतात आणि नगरपालिकेत पण मतदान करतात आणि स्वतःला नगरपालिकेत जिंकवण्याकरता ही नावं काही नगरसेवकांनी, इच्छुक लोकांनी बाहेरची टाकलेली आहे, ज्याचा गेल्या 20-25 वर्षापासून ती नावं काढल्या गेली नाही, ज्याचा फटका आम्हाला या ठिकाणी बसून राहिलेला आहे. अनेक चांगले लोक काम करत असतात, पण बाहेरची नावं पडल्यामुळे ते जिंकू शकत नाही आणि म्हणून ती नावं काढली पाहिजे. आता मला आठवतं की मागच्या वेळेला एक नगरसेवकाची काही नातेवाईक त्या तहसीलमध्ये होती. तिने त्याच्या विरोधातले जे नाव आहे त्याच्यावर डिलीटचे शिक्के मारले. 40-50 लोकांना मतदान करता आलं नाही. मग जर हे बोगस नाव आहे तर तुम्ही याच्यावर डिलीट शिक्के मारा ना. जो मृत पावला त्याच्यावर डिलीट मारा ना. हा 30 वर्षापासून मेला तरी त्याचं नाव त्याच्यामध्ये आहे. आमचं शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. दरवर्षी इकडे शेकडो अधिकारी येतात, शेकडो अधिकारी निघून जातात. इकडे मतदानाचा हक्क बजावला की त्याचं नाव इथं कायमच राहतं, ते कधीच निघत नाही. मतदार आधी फुगेल दिसतील, राहायला कोणीच दिसत नाही आणि त्याच्यामुळे मतदाराची वार्डाची प्रभागाची संख्या वाढलेली दिसते, पण मतदार काय दिसत नाही. 22 आणि 23% आमच्याकडे मतदान होतं. हे याच्यानंतर निवडणूक आयोगाला जशी लाज वाटली पाहिजे की इथं 22% मतदान काय होतं, इथं समजायला पाहिजे. नगराध्यक्षाचं आमच्या शहरामध्ये मागच्या काळात जे होते त्या महिलेचं नाव एकाच एरियात 4 ठिकाणी आहे. एका नगरसेवकाच्या परिवाराचं नाव, पूर्ण घराचं नाव हे 3 ठिकाणी आहे. असे कित्येक पुरावे दिलेत आम्ही. 3200 लोकांची आम्ही यादी दिली की बाबा हे बघ, हे संभाजीनगरचं, हे देऊळघाटचं, हे बाळापूरचं नाव आहे, हे देऊळगा राजाचं नाव आहे. 3200 नावाची यादी दिली तरी काढत नाही. विरोधकांसह सत्ताधारी आमदार सुद्धा निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, मात्र तरीही दखल घेतल्या जाते. तेव्हा निवडणूक आयोगाने विरोधकांचाही राजकारण म्हणून पाहू नये आणि सत्ताधाऱ्यांचंही राजकारण म्हणून पाहू नये. निवडणूक आयोगाने आपल्या कक्षेत काम केलं पाहिजे आणि का अशा प्रकारची तरतूद आपल्यामध्ये नाही की नाव आपण काढू शकत नाही म्हणून तशी तरतूद केली पाहिजे.